हॅलो मित्रांनो, आज आपण हॉस्पिटल फार्मसी या सब्जेक्टचे काही MCQ डिस्कस करूया. तर पहिला MCQ आहे, विच ऑफ द फॉलोइंग बार्बिट्युरेट इज अन अल्ट्रा शॉर्ट ॲक्टिंग बार्बिट्युरेट. खालीलपैकी कोणता असा बार्बिट्युरेट आहे जो की अल्ट्रा शॉर्ट ॲक्टिंग आहे? ऑप्शन सेकोबार्बिटॉल, अमोबार्बिटॉल, थायोपेंटॉल आणि फेनोबार्बिटॉल. तर याच्यापैकी ऑप्शन सी थायोपेंटॉल हा जो आहे हा अल्ट्रा शॉर्ट ॲक्टिंग बार्बिट्युरेट आहे. तर बघूया, थायोपेंटॉल बार्बिट्युरेट अल्ट्रा शॉर्ट ॲक्टिंग, इट इज रॅपिड वनसेट शॉर्ट ॲक्टिंग बार्बिट्युरेट, जनरल अॅनेस्थेटिक म्हणून पण याचा यूज केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन, तर द फर्स्ट स्टेप्स ऑफ पेशंट काउन्सिलिंग आफ्टर मीटिंग द पेशंट. ऑप्शन इज टू इव्हॅल्युएट द पेशंट नॉलेज ऑफ मेडिसिन, सेकंड वन इज इंट्रोडक्शन, थर्ड इज टू डिस्कस द information required by the patient, and D is to tell about medicines and their importance. तर याचा जो ऑप्शन डी आहे हा या क्वेश्चनचा बरोबर आन्सर आहे. तर बघूया, टू टेल अबाउट मेडिसिन अँड देअर इम्पॉर्टन्स, द पेशंट शुड रिकॉग्नाइज द इम्पॉर्टन्स अँड मेडिकेशन फॉर दिस वेल बिंग, दिस इज अ फर्स्ट स्टेप्स. नंतरचा क्वेश्चन आहे, द फॉलोइंग डिस्पेन्सरी एरिया इज रिक्वायर्ड, स्क्वेअर फीट इज रिक्वायर्ड इन द 100 बेड्स कॅपॅसिटी हॉस्पिटल. तर ऑप्शन आहे 350, B is 500 and C is 100 and D is 450. तर या क्वेश्चनचे आन्सर राहणार आहे 350, ऑप्शन ए. स्क्वेअर फीट रिक्वायर्ड फॉर द 350 स्क्वेअर फीट रिक्वायर्ड फॉर द इन द 100 बेड्स कॅपॅसिटी हॉस्पिटल. नंतरचा क्वेश्चन, पोस्ट मार्केटिंग ट्रायल्स कम्स अंडर क्लिनिकल ट्रायल्स. कोणत्या ट्रायलमध्ये येते? फोर्थ जो पोस्ट मार्केटिंग ट्रायल असतात तर त्याला फेज 4 ट्रायल म्हणतो आपण. तर याचा ऑप्शन करेक्ट फेज 4 याचा आन्सर राहणार आहे. पोस्ट मार्केटिंग ट्रायल्स आर द पार्ट ऑफ द फोर्थ फेज ऑफ क्लिनिकल ट्रायल. तर ॲस्पॉर्बिक ॲसिड टॅबलेट कॅन बी असेड बाय. तर ॲस्पॉर्बिक ॲसिड टॅबलेट कशानं आपण असेड केलं जातो, कोणत्या टायट्रेशन मेथडनं? तर आपण त्याच्यासाठी जी मेथड आहे टायट्रेशनची ती मेथड आहे ऑप्शन सी, टायट्रेशन विथ सिरेमिक अमोनियम सल्फेट. ह्याचा ऑप्शन राहणार आहे. नंतर क्वेश्चन 6, स्टरिलिटी टेस्ट ऑफ सर्जिकल सुचर मटेरियल रिक्वायर्स इन्क्युबेशन फॉर पिरियड. तर स्टरिलिटी टेस्टिंगसाठी जे इन्क्युबेशन पिरियड आहे तो आहे ऑप्शन बी 14 डेज. स्टरिलिटी टेस्टिंग हा 14 डेज स्पेसिफिक टेम्परेचरमध्ये ठेवला जातो. नंतर आहे, नेम द हॉस्पिटल इन विच द फर्स्ट हॉस्पिटल फार्मोलॉजी फॉर गव्हर्नमेंट टीचिंग हॉस्पिटल इन इंडिया पब्लिश इन 1997. तर ऑप्शन बी, जे की गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज ऑफ तिरुअनंतपुरम हे एक हॉस्पिटल आहे जे की 1997 मध्ये पब्लिश केलं होतं. ज्यांनी हॉस्पिटल फार्मोलॉजी पब्लिश केली होती या हॉस्पिटलनं 1997 मध्ये. तर मित्रांनो धन्यवाद. आपली स्लाइड इथे आपण संपवू. असेच व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.